सेट प्रॅक्टिस सेट 3.3 आज फळ्यावर न घेता मी पेपरवर घेत आहे. इन फिगर फाइंड GDEF आर कोन सायकल पॉईंट्स ऑफ सर्कल वी सेंटर C. Angle ECF is equal to 70 degree. Measure of arc DGF is equal to 200 degree. Find measure of arc D and measure of arc DEF. आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर GDEF हे बिंदू आहेत. कोन ECF 70 अंश, ECF हा 70 अंशाचा आहे. कंस DGF चे माप DGF चे माप 200 अंश असेल तर कंस DE आणि DEF किती. चला आपण ठरवूया. पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं रे? 360 अंश. ओके, मग हे 200. आता केंद्रीय कोणाचा गुणधर्म माहिती आहे. हा कोन जर केंद्रीय कोन 70 असेल तर त्याच्या समोरचा हा कंससुद्धा 70 अंशाचा असतो. मग 360 मधले हे 200 माहिती आहे, हे 70 माहिती आहे, हे किती असेल तर 360 मधून हे 270 वजा करायचे. ओके, चला पाहूयात आपण. आधी ECF कोन ECF किती अंशाचा दिला आहे? 70 अंश. आणि म्हणून मेजर ऑफ आर्क आपण याला म्हणणार गिव्हन दिलेली आहे. म्हणून मेजर ऑफ आर्क EF ती सुद्धा किती असेल? 70 अंशाचं. का तर त्याला म्हणायचं सेंट्रल अँगल प्रॉपर्टी. ओके, मग हे 70 आहे. आता चला मग DE किती असेल तर 360 मधून DGF आणि EF वजा करायचं आहे. नाव मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल टू 360 मायनस ब्रॅकेटमध्ये मेजर ऑफ आर्क DGF प्लस मेजर ऑफ आर्क EF. 360 मायनस DGFचं माप किती आहे? 200 प्लस EFचं माप किती आहे? 70. 360 वजा 270 हे किती उरत आहेत? तर ते उरत आहेत 90 अंश. जे DE किती आला? 90 अंशाचा. मग आता DEF मिळेल 90 आणि 70 यांची बेरीज करायची. नाव मेजर ऑफ आर्क DEF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. DE किती आला होता? 90 आणि EF होता 70. तर मिळून किती आले? 160 डिग्री. ओके, सोपं गणित होतं. काम करूयात, मराठीत लिहूयात आपण. ह्याला काय म्हणणार? दिलेले आहे केंद्रीय कोनाचा गुणधर्म. आणि हे माहिती नाव म्हणजे आत्ता आर्क म्हणजे कंस. कंस कंसांची बेरीज केली. सोपं होतं गणित. ठीक आहे, हे कळलं. 90 कसं आलं? 360 मधून 270 मायनस केले म्हणजे उरलेले 90 अंश असतील. आणि DEF म्हणजे कसे? हे 90 आणि हे 70 मिळून झाले 160 अंश. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. क्वेश्चन नंबर 2. In figure, triangle QRS is an equilateral triangle. Prove that arc RS congruent arc QS arc congruent arc QR and measure of arc QRS 240 डिग्री सिद्ध करायचं आहे. आकृतीमध्ये QRS हा समभुज त्रिकोण आहे. समभुजचा अर्थ काय? सगळ्या बाजू समान, म्हणजे ह्या तिन्ही बाजू एकमेकांना कशा आहेत? समान. तर दाखवायचं आहे कंस RS
कंस क्यू एस कंस क्यू आर एकरूप आहेत. अरे सोपं आहे. एकरूप जीवांचा गुणधर्म आपण पाहिला होता, प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड. जर कॉर्ड आता ह्या जीवा आहेत, ओके, ही जीवा एकरूप असतील तर त्यांच्या समोरचे कंससुद्धा एकरूप असतात. आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं. समजतंय? ठीक आहे. तर आपण शोधूयात. आधी पहिलं सिद्धता करूयात. पहिलं आकडा 1, ट्रायंगल QRS is an equilateral triangle. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि म्हणून QR कॉन्ग्रंट RS कॉन्ग्रंट QS. त्याला म्हणूया साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाजू समान असतात. आता बाजू समान आहेत म्हणजेच त्या कॉर्ड आहेत आणि कॉर्डच्या समोरचे कंससुद्धा काय असतात? एकरूप असतात. ते लक्षात. देअरफॉर आर्क RS कॉन्ग्रंट आर्क QS कॉन्ग्रंट आर्क QR. प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड. ओके, हे प्रूफ झालं. तर दुसरं प्रूफ आहे QRS हा 240 अंशाचा आहे, ते सिद्ध करायचे. ठीक आहे. मग आता मला सांगा, हे तिन्ही कंस सेम आहे आणि पूर्ण कंसाची लांबी 360 असते, तर ते लक्षात. मग आता सेकंड प्रूफ करूयात आपण. नाव ह्याला आपण 1 नाव देऊयात. ओके, नाव आत्ता मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क QS प्लस मेजर ऑफ आर्क QR इज इक्वल टू 360. 360 अंश असणार आहे. पण हे तिन्ही कसे सेम आहेत म्हणून सेम आहेत तर आपण म्हणणार मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू 360. RS म्हणजे RSच्या ऐवजी RS, QSच्या ऐवजी मी RS लिहू शकतो कारण हे दोन्ही इक्वल आहे. QRच्या ऐवजी सुद्धा मी RS लिहू शकतो. म्हणजे 3 वेळा झालं, म्हणजे 3 इंटू मेजर ऑफ आर्क RS 360. म्हणून मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू 360/3 गुणिलेचं काय होईल इकडं भागिले. म्हणून मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू किती येणार आहे? 120. पण आपल्याला RS नाही विचारले, आपल्याला काय प्रश्न विचारले? QRS. मग QRS किती बाबा? तर QR अधिक RS म्हणजेच QRS. ह्याला आपण 2 नाव देऊयात आणि ह्याला असं म्हणूयात फ्रॉम 1. हे तिन्ही समान आहेत. QS म्हणजे RS, QR म्हणजे RS आणि RS म्हणजे RSच. हे तिन्ही सेम आहेत का? तर विधान 1 मध्ये सांगितलं हे तिघं एकरूप आहेत म्हणून आपण ह्याच्याऐवजी वेगवेगळी नावं म्हणजे RS घेतलं. 3 RS म्हणजे 3 गुणिले RS, 3 गुणिलेच इकडं भागिले आलं म्हणजे 1 RS किती आला? 120. म्हणजे RSचं माप 120. मग हे सुद्धा 120, हे सुद्धा 120. ओके, मग आपल्याला QRS काढला 120 240 होईल. आणि म्हणून मेजर ऑफ आर्क QRS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क QR. 120
120 मिळून झाले 240. ओके, ह्याला आपण म्हणूयात फ्रॉम 1 and 2. ओके, मराठीत लिहूयात आपण हे. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे आणि ह्याला आपण म्हणणार समभुज त्रिकोणाच्या बाजू एकरूप असतात आणि म्हणून कंस सुद्धा एकरूप आहेत. याला म्हणतात एकरूप जीवांचा गुणधर्म. आता तुम्ही आर्कच्या ऐवजी काय लिहिणार? कंस. ओके, कंस RS, कंस QS आणि कंस QR बरोबर 360 आणि म्हणून कंस RS तिन्ही बरोबर एकरूप आहे म्हणून आपण RS लिहिलं. म्हणून 3 गुणिले कंस RS बरोबर 360 म्हणून मापक कंस RS किती आला? 120. इथं म्हणणार आपण विधान 1 वरून. विधान 1 आणि 2 वरून. ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणित 3 पाहूयात. आपण 3 प्रश्न पाहणार आहोत. इन फिगर कॉर्ड AB कॉन्ग्रंट कॉर्ड CD प्रूव्ह दॅट आर्क AC कॉन्ग्रंट आर्क BD. आकृतीमध्ये जेव्हा AB आणि CD एकरूप आहेत, बघा AB आणि CD एकरूप आहेत, तर सिद्ध करा AC एकरूप BD. ओके, फार सोपा प्रश्न आहे हा. मला सांगा, ही जीवा आणि ही जीवा एकरूप आहे तर त्याचे संगत कंससुद्धा काय असतात? एकरूप असतात. म्हणजे ABच्या समोरचा कंस कोणता आहे? ACB आणि CDच्या समोरचा कंस कोणता आहे? CBD. संगत कंस येते लक्षात. मग पहा, म्हणूयात कॉर्ड AB कॉन्ग्रंट कॉर्ड CD काय म्हणूयात? गिवन दिलेले आहे. आणि कॉर्ड एकरूप असेल तर त्याचे आर्क पण काय असतात? एकरूप असतात. म्हणून आर्क ACB कॉन्ग्रंट आर्क CBD. रिझन काय म्हणणार? प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड. प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड. मग आता ACB म्हणजे कोण? AC अधिक CB. म्हणून आर्क AC प्लस आर्क CB इज इक्वल टू CBD म्हणजे कोण? CB अधिक BD. आर्क CB अधिक आर्क BD. काय केलं आपण? बेरीज. ओके, ACBच्या ऐवजी आपण 2 तुकडे लिहिले, CBDच्या ऐवजी आपण हे 2 तुकडे लिहिले. ओके, मग आता सांगा CB सेम आहे, ते दोन्ही एकमेकांना काय होईल? कट. म्हणजेच आर्क AC आणि कोण राहिला? BD हे इक्वल आले. झालं का सिद्ध? इतकं ते सोपं होतं. येते का लक्षात? आता मराठीत लिहूयात आपण. कॉर्ड म्हणजे जीवा AB एकरूप जीवा CD हे दिलेले आहे आणि म्हणून कंस ACB एकरूप कंस CBD ह्याला आपण काय म्हणणार? एकरूप जीवांचा गुणधर्म. ते लक्षात. आणि म्हणून कंस
ए सी अधिक कंस सी बी, कंस सी बी अधिक कंस बी डी आणि कंस सी बी सेम कट झाले. मग राहिला कंस ए सी एकरूप कंस बी डी. हे सिद्ध झालं. ओके, फार सोपं गणित होतं. अशा प्रकारे आपला 3.3 संपला.